आजचा विषय तसा माझ्या आवडीचाच विषय आहे. तो म्हणजे पर्यावरण प्रेमी किंवा पर्यावरण प्रेमीमध्ये भेटलेली विलक्षण माणसं. अहो, इथं पर्यावरणाचं आणि निसर्गाचं काम करताना मला बरीचशी अशी विलक्षण माणसं भेटली. मी विलक्षण का म्हटलंय ते तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. तर काही व्यक्ती प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, शिक्षक, कारखानदार अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात. तर त्यामध्ये त्यांच्या विषयात त्यांचं वेगळं स्वतःचं असं एक संशोधन असतं. पण तरीही मला खूप येतं, पण त्यापेक्षा समोरचा काहीतरी वेगळं करतोय हे मानणं महत्त्वाचं. यामध्ये काही लोक आपलं हे निसर्ग सेवा करण्यासाठी, पर्यावरणाचं काम करण्यासाठी अविरत काम करत असतात. म्हणूनच मला यांना विलक्षण माणसं असं म्हणायला लागलं. कारण काही लोक ही जलक्रांतीसाठी, काही लोक वृक्ष संवर्धनासाठी, काही लोक पक्ष्यांसाठी, काही लोक फुलपाखरासाठी सुद्धा, आणि काही लोक शून्य कचरा व्यवस्थापन, काही लोक प्लॅस्टिक कचरामुक्त होण्यासाठी, काही लोक प्लॅस्टिक रिसायकलिंगला देण्यासाठी, तर काही लोक दुर्मिळ वनस्पतीचं संशोधन करण्यासाठी, तर काही दुर्मिळ जाती ज्या नष्ट होत चाललेल्या आहेत त्यांच्या लागवडीसाठी, काही व्यक्ती वृक्ष संवर्धनासाठी, अशा किंवा काही चिमणी प्रेमी, म्हणजे अशी बरीचशी लोक मी बघितलेली आहेत की जे निसर्गासाठी एकरूप होऊन हे सगळं वाचवण्यासाठी अविरतपणे काम करत आहेत. आणि ही लोक मी बघून फक्त बघितली नाही, तर ती अनुभवलेली आहेत. म्हणूनच मला यांना विलक्षण माणसं असं म्हणावं असं वाटलं. कधी कधी ही विलक्षण माणसं काम करता म्हणजे इतकी त्यात घडून गेलेली असतात की रोजचा सकाळचा वेळ आपला ते त्यासाठी देतातच की त्यांना एकही दिवस काम नाही केलं तर चुकल्यासारखं वाटतं. इतकं त्यांचं पर्यावरणाशी मैत्री झालेली आहे, निसर्गाशी मैत्री झालेली आहे, आणि ते अविरतपणे यामध्ये काम करत असतात. तसंच कधी कधी अशा व्यक्ती मी बघितल्या की खूप लांब आपला गाव सोडून आलेले आहेत, पण इथं येऊन मात्र निसर्ग सेवा देण्यासाठी जसा आपल्याला वेळ मिळेल तसं निसर्ग सेवा देत असतात. आणि त्याच्याबरोबरच ही निसर्ग सेवा करणाऱ्या माणसांच्या आरोग्याचीही काळजी घेत काही आयुर्वेदिक डॉक्टर मॅडमही आम्हाला भेटल्या. तसंच हे प्लॅस्टिक रिसायकलिंगला देण्यासाठी आपल्या स्वतःच्या गाडीतून पुण्यापर्यंत ते प्लॅस्टिक घेऊन जाणं हे दर आठवड्याला करणाऱ्या ही व्यक्ती आहेत. म्हणजे किती मोठं प्रत्येकाचं एक एक कार्य आहे. समजून घेतलं तर किती हे माणसं अविरतपणे, आणि त्यांच्याकडून खूप घेण्यासारख्या प्रेरणा आहेत अशा व्यक्ती ह्या आहेत. म्हणून मला विलक्षण, मी पुन्हा म्हणते की विलक्षणच व्यक्ती आहेत की त्यांच्यापासून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी प्रेरणा आणि काहीतरी शिकायला मिळतं. तसंच आता आम्ही कधी शाळेमध्ये प्रबोधन करण्यासाठी किंवा भाजी मंडईमध्ये प्लॅस्टिक कचरामुक्तीचं प्रबोधन करण्यासाठी जात असतो आम्ही. तर आमचा कार्यक्रम पुढे चालू असतो, पण आमच्यात एक तात्याजी आहेत बरं का. ते तात्याजी मात्र आजूबाजूचं सगळं बारीक सारीक पडलेलं प्लॅस्टिक गोळा करत असतात. हे बघितल्यानंतर आपसुकच त्यांच्याबद्दल एक आदर तयार होतो आणि आपल्यालाही त्यातून एक प्रेरणा मिळते. काम किती छोटंसं असतं, पण तरीसुद्धा त्यातनं घेण्यासारखं खूप काहीतरी असतं, आणि ती प्रेरणा आम्हाला सगळ्यांना ऊर्जा देत असते. तशाच काही गोष्टी आहेत की माझ्या ज्या वाचनात सुद्धा आलेल्या आहेत, की वाचनात असं आलं की आपण पैसा किती कमावला यापेक्षा झाडं किती वाचवली याचा विचार करणाऱ्या केतकीताई आणि मानसीताई, की ज्या आयकॉस ह्या संस्थेमार्फत नैसर्गिक पद्धतीने जंगले तयार करतात, जंगले वाढवतात आणि त्यातल्या झाडांना त्या पुनरुज्जीवित करतात. तसेच राजेंद्र भट सर स्वतःसाठी नाही तर आपल्या पिकांसाठी आपल्या शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यमचे कार्यक्रम त्यांनी केले आणि पडीक जमिनीत जंगल तयार केले. तसंच नद्या जिवंत राहाव्यात यासाठी जीवाचं रान करणाऱ्या शैलजा देशपांडे, अशा कितीतरी या समाजात व्यक्ती आहेत की त्या अविरतपणे निसर्गाशी एकरूप होऊन मैत्री करून यामध्ये ह्या अविरतपणे अशा काम करत असतात. यांना बघितलं की ही आपोआपच आपल्याला एक प्रेरणा, ऊर्जा मिळत असते की त्यातून आपणही काहीतरी करण्याची आपल्याला एक ऊर्जा तयार होत असते, आपली इच्छा होत असते. माझ्यासारखी मी सुद्धा या निसर्गाच्या वेळापायी प्रबोधनात्मक गाणी लिहू लागले,
स्वतः रचू लागले, त्यांना चाली लावून ती म्हणू लागले आणि शाळेमध्ये जाऊन लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत मला त्याचं प्रबोधन करता येऊ लागलं. अहो खरं सांगायचं तर तो चॉकलेटचा कागद तो केवढासा, पण प्लॅस्टिक प्रदूषण होतच ना त्यापासून. तसेच अनेक रॅपर, खाऊचे रॅपर जे रस्त्यावर पडलेले असतात त्यापासून आपल्याला पिकांना, प्राण्यांना, नद्या नाल्यांना ही हानी होतच असते, हे मला यातून सांगता आलं. म्हणूनच ही अशी थोडी थोडी प्रेरणा घेता येते, त्यातून करण्यासारखं भरपूर आहे. पण आपण हे सगळ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्गाचा फक्त दाखवण्यासाठी नाही तर त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, घेण्यासाठी आहे. निसर्ग आपल्याला हा भरभरून काहीतरी देत असतो. म्हणूनच मला वाटतं की आपली पण कुठतरी जबाबदारी बनते आहे ना बॉस. अहो मला यामध्ये काही गायक, ॲक्टर व्यक्तीसुद्धा भेटल्या, कारण ते निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपोआप इतक्या खुल्यापणाने गाणं म्हणतात, काही विसल सॉन्ग म्हणतात. काही लोक निसर्ग किती छान आहे आणि काय काय आपल्याला भरभरून देऊ शकतो, किती निसर्ग सौंदर्य सुंदर आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा फोटोग्राफीमधून आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचवत असतात. म्हणजे कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत या निसर्गाकडून. म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्यांनी आपल्याला जितकं जमेल तेवढं यातनं सहभाग घेता आला पाहिजे, हे होणारं प्रदूषण रोखता आलं पाहिजे. आणि म्हणून मला या विलक्षण लोकांच्या पासूनच ही प्रेरणा जी घेतली ती तुमच्यापर्यंत मला या सोशल मीडियाद्वारे मला पोचवता येते, याचाही मला खूप आनंद होतो. तसंच तुम्हाला सांगते, यामध्ये हे काम करताना काही असं आहे का की गरीब श्रीमंत, जात पात, म्हातारा तरुण, श्रीमंत असं कुठलाही भेद, पुरुष स्त्री असा कोणताही भेदभाव आहे का? तर नाही. तर यामध्ये कुणीही यावं आणि छान भरभरून आपल्याला निसर्गासाठी जे काही करता येईल ते करावं. आणि हे करताना इतकी काळजी मात्र घ्यावी की काही करता नाही आलं तरी ठीक आहे, पण प्लॅस्टिक आणि कचरा इतरत्र टाकून त्याचा निसर्गाचा राग मात्र उडवून घेऊ नका. कारण हा तुम्ही राग त्या निसर्गाला आणून द्याल, पण तो निस्तरावा कुणाला लागेल तर पुढच्या पिढीला. आणि पुढच्या पिढीला निस्तरायला लागणारा हा जो राग आहे तो आपल्याला जो आत्ता मोफत ऑक्सिजन मिळतोय तो कायमस्वरूपी विकत घेता येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही लोक असे आहेत की शून्य, यासाठीच ते वसुंधरा वाचवण्यासाठी शून्य कचरा व्यवस्थापनही करतात. म्हणून त्यातल्या काही गोष्टी समजून घेऊन आपण प्रत्येकाने ही एक साखळी तयार करून एकमेकाच्या साखळीतून, एकमेकाच्या प्रेरणेतून, एकमेकापासून काहीतरी शिकता येतं, हे करतच आपण ह्या निसर्गाच्या जवळीक आपण मैत्री केली पाहिजे. आणि आपण हे या विलक्षण माणसांच्या प्रेमात पडलं पाहिजे की जेणेकरून आपल्यालाही यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे. म्हणून मला ह्या विलक्षण माणसांच्या मी सुद्धा खरं तर प्रेमात पडलेली आहे, म्हणून मला हे सांगावं असं वाटलं. बघा काय आपल्याला पटतं का, आणि आपणही या साखळीचा एक भाग होऊ शकता, आपली वसुंधरा वाचवू शकता आणि या निसर्गाचाही आपल्याला मिळणारा आनंद आपण अविरतपणे हा घेऊ शकतो आणि दुसऱ्यांनाही देऊ शकतो. बघा पटलं तर, आणि मला नक्की सांगा हा माझा व्हिडिओ कसा वाटला.